मोठ्या माणसाचं घसरतं ते असं. मी येईपर्यंत पाणपोईची व्यवस्था नीट सांभाळ असे सांगून गुरुजी गेले ते गेले. विनाकारण मला मात्र या घागरगडीचा सुभेदार केला. हा कोण शिंद्या शिदा सामग्री गोळा करायची आम्ही, स्वयंपाक करायचा सुद्धा आम्ही, पाणी भरायचे आम्ही. अजून पाणी भरायचं आहे? नाही पाणी जेव्हाच भरून झाली ते बाजू कोणाला हाच विचार करीत होतो मी. बाजू का गुरुजींना पाणी सोबत हरिश्चंद्र इकडे तेच आहे, त्याला हे पाणी पाजायचं. जा आपल्या जागेवर जाऊन बस. खबरदार मध्ये एक शब्द बोलला तर. हो कदाचित त्याला ठसका लागेल. अरे बोलू नको म्हणलंस ना. मनाशी सुद्धा बोलू नको, काहीच करू नकोस. काही करू नको. मग पाणी कसं पाजता येईल पोहा? बाबा रे, तुझी मुद्रा फार लहान झाली आहे. तुझी मुद्रा फार लहान झाली आहे. ये छाई घेऊन बस. बसू कशा? मला दुर्दैवानं सबसेला निजवलेलं आहे महाराज. दुःखानं, विरहानं आणि उन्हाच्या तापानं माझा घसा कोरडा पडला. पण जवळपास तिथं नदी किंवा विहीर असल्यास मला सांगा. या अरण्यात पाण्याचं नाव काढू नकोस, तरी पण तू घाबरू नकोस. पाणी नसल्यामुळे या अरण्यात पुष्कळ लोक पाणी पाणी म्हणून पाण सोडतात. म्हणूनच मी ही पाण पोई घातली आहे. आता आत येऊन मनसोक्त साखर पाणी घे. धर्मात जर ठेवलेलं पाणी कुणी प्यायचं? ज्याचा कसा कोरडा पडला आहे त्याने. पण धर्मातही पाणपोईचं पाणी न पिणारा हा क्षत्रिय आहे. बाबा रे, प्रसंगी धर्मपोईचं पाणी प्यायल्यानं धर्म तर बुडत नाही, पण धर्म मोडतो म्हणून पाण्याकरता जीव घालणं हा काही शहाणपणा नाही. असं धर्माकडे किंचित कान डोळा करावा. महाराज, आपल्यासारख्या तपस्वाने असा सल्ला घेणं म्हणजे धर्माचे विटंबना. अहो, हत्ती ऊस जोडून तो लाकडा खाईल का? मुंगी साखर टाकून ती माती खाईल का? सिंह किती भुकेला असला म्हणून तो गवत खात नाही. राजहंस कितीही ताणलेला असला म्हणून तो डबक्यातले पाणी पित नाही. आपला स्वभाव धर्म कुणीच सोडत नाही. आणि ज्याने सद्धर्माचा मार्ग सोडला त्याच्या नशिबी जिवंतपणे दुःख, दारिद्र्य, क्लेश, तिरस्कार हे आहेतच. आणि मेल्यानंतरही त्याला रावळ नरका बांधून दुसरा मार्गच मिळणार नाही. हे ब्रह्मपुराण लोकांना सांगायला ठीक आहे हो, पण प्राणावर बेतले म्हणजे पुराणातील वांगी पुराणातच ठेवावा लागते. बाबा रे, प्रसंगी पाहून वागणं हा धर्म, स्वार्थासाठी क्रिया करणं हा कर्म. आणि विचार केला तर तुलाही वाटते हेच सर्वशास्त्राचे मर्म. आपल्या ह्या एकत्रित भाषणावरून आपण ब्राह्मण नसून आपण ब्राह्मण वेशधारी कुणीतरी जाणार आहात असं मला दिसलेलं आहे. धर्माचं रक्षण करणारा राजदंड सोडला नसता तर अशा या दुष्टाला मी ज्या जागी शासन केलं. अरे पण मला थोडं ऐकून तरी घे.
नको, यापुढे तुमचं काहीच वाचन नाही. आमच्या गुरुजीने धरल्या तराजीच्या एका पारड्यात विश्वामित्राचा सत्य आणि दुसऱ्या पारड्यात आणि हरिश्चंद्राचा बाण बहुतेक करून विश्वामित्राचा राजा हरिश्चंद्राचा पारडा खाली बसवून आमच्या गुरुजीची भव्येरी उडणार हे मात्र खास करून आणि हरिश्चंद्राच्या वाटेची साखर हा बडा खाऊन टाकावी, हा नाही तर फुकट जाईल. हा काही नाही बुवा, पुष्कळची साखर पाहू मुंग्या बिंग्या येते म्हणून त्याची थोडी साखर मी खाते. पण ते शिल्लक राहायची नसते तर तुझ्या बापाचा काय जात होता? हा माझ्या बापाचा काहीच जात नव्हतो म्हणून म्हटलं उरलेल्या साखरेचं होत वाटीवरून नेण्यापेक्षा पोटातून नेलेला का बरं वाईट. पण काशीस केल्यावर तुझे ते पोट फाडून बाहेर ठेवावं लागेल हे ठाऊक आहे ना तुला? नाही, साखरेचं होत माझ्या पोटात मिळतोच नाही. डोक्याला पाठीला मात्र ते होतं. गुरुजी क्षमा करा, पाठीवर मारा पण पोटावर मारू नका. हा पाहिजे तर आपली साखर परत करतो. ही महातिकडे दोघे कष्टी तारामती येत आहे. लाही हे पाणी झालाच पाहिजे. हा बायकाची जात भोळी पावली असते, तिला पाणी पाजलं की हा गुरुजी भ्रष्ट होणारच नाही. बरोबर, तू आपल्या जागेवर जाऊन बस. तरी पण सत्य नष्ट करण्यासाठी तुझ्याला यावं म्हणूनच एका लटकाट मंत्राने हरिश्चंद्र निर्माण करतो. बाई, तुझ्या मंत्र्यावरून मला असं वाटतं तू थोड्या पोटात असून फार शमली आहेस. थोडी साखर पाणी घेऊन
माझ्या आश्रमात घटकाभर विश्रांती घे. पण ही धर्मपुरी दिसते. हो, धर्म करणं हे पुण्याचं काम. पण आम्ही धर्म देणं हे पापाचं लक्षण आहे. वेळी आहेस तू. संकटकाळी पाप पुण्य धर्माचा विचार जरा बाजूला ठेवावं. तर काय? संकट काळी आपला धर्म बुडवावा. अगं वेळी केवळ धर्म बुडवावं असं माझं म्हणणं नाही, पण प्राणांतावर बेती म्हणजे नडू लागला तर अंतकाल म्हणून धर्माचं बंधन ढिलं किंवा घट्ट करणं. ब्राह्मणाच्या वेशाखाली अधर्म शिकवणाऱ्या ढोऱ्या, पुढे तुझा हे धर्म पांडित्य. तू ब्राह्मण नसून धर्माचा नाश करू पाहणारा कोणीतरी दुर्जन नास्तिक असला पाहिजे. पण मी तुला विचारून सांगते की स्वतः अधर्माकडून दुसऱ्यालाही अधर्माकडे वळवणाऱ्या तुझ्यासारख्या पाप्याला सद्गती तर मिळणार नाही. पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालू असलेल्या नरकवासाहून अधिक घाणेरडा असा नरकवासच तुला भोगावा लागेल. बाहेर रागावू नकोस. आणखी थोडं माझं म्हणणं आहे. अगं प्रसंगानुसार धर्माचं बंधन ढिलं किंवा घट्ट करणं हे आपल्या हाती आहे असं म्हणणार मी एकाच नव्हे. नवखंड पृथ्वीचा धर्माचा पालन करणारा धर्माचा शास्ता असा तो राजा हरिश्चंद्र. तो पहा माझा धर्मपोईत पाणी पीत बसला आहे. अयोध्याधिपती हरिश्चंद्र महाराज आपल्या धर्मपोईचं पाणी पिता आहेत. तसं कधीही होणार नाही. महाराज, मी आपल्याला निश्चयाने सांगते की कदाचित पूर्वेचा सूर्य पश्चिमेला होईल, सागर आपली मर्यादा सोडेल, आकाश कोसळून पडेल, चंद्र सूर्याला अकाली ग्रहण लागेल, नक्षत्रांचा पाऊस पडेल. पण रवी कुलामध्ये उत्पन्न झालेले सत्वशील पुण्यशील धर्मशील असे माझे पती हरिश्चंद्र महाराज या पाणपोईत आपला कदापिही पाऊल सुद्धा ठेवणार नाही. हा तुझा भ्रम आहे. अगं पण मी सांगतो. प्लीज काही सांगू नका. उलट मीच तुम्हाला अखेरचं सांगते. काय पण आमचा गुरुजात्रा लाल झालाय बघा. यावेळी जर यात्रा कुणी चित्र काढलं असतं, हा लाल चेहरा कसा असतो हे जगात
दाखवता आलं असतं. हरिश्चंद्राच्या वाटीची साखर मगाशी कशी कशी पसरली. आता गुरुनं तळी लागले. तोच तारामतीच्या वाटीची साखर वाटत दिसली खाऊन चटणीची मोकळा व्हायचं. माणसाच्या खांद्या तोच धाडशीपणा. नाही गुरुजी, तहान लागली होती. केव्हा म्हटलं अनाशी पोटी पाणी प्यालं होतं, हा नळ भरतो म्हणून. आणि गुरुजी, आणि तुम्हाला त्रास होईल माझा नळ केमण्याचा, हा म्हणून थोडी साखर खाली आणि वरून पाणी प्यालो. या कपडधारी वेशधारी हरिश्चंद्राचा बरोबर तशीच एक तारामती निर्माण मंत्राने करतो. रास हे कार्ट्या फसेल. आपल्या परमपूज्य आई बाप्पांना उरलेल्या मी आबाकी रोहिदास आहे. कोण? हरिश्चंद्र राजाचा मुलगा रोहिदास. तर तूच का? आवेड्या, मग तो अभागित असता. हे बघ तिकडे तुझे आई बाप तुला शोधून थकल्यामुळे माझ्या या आश्रमात पाणी पीत बसले आहेत. काय माझे आई बाप या धर्मात सांडपोळी पाणी पित आहे? इतकंच नव्हे तर साखर खाऊन पाणी पिऊन ढेकर देत आहात. खोटं, अजिबात खोटं. प्रत्येकची धर्म आपला धर्म सोडील. पण देवतुल्य असे माझे वडील कधी पाप जोडून पुण्य, कधी धर्म सोडून पाप जोडणार नाही. अरे पण तुला पाप पुण्य जाण्याची जाणीव तरी आहे. अखेरचं प्रमाण वयावर किंवा माणसाचा लांबी रुंदीवर असतं की काय? महाराज, पाप कोणतं आणि पुण्य कोणतं हे मला चांगलं कळतं. तर मग ते पाप कसं आणि कुठं दाखवू पाहू? आपण थोर असून ब्राह्मण आहात तेव्हा चांगल्या मुलाचा वास आपणच मला दाखवा पाहू. वेड्या, वास ही वस्तू दिसणारी नसून इंद्रियांना चालवणारी वस्तू आहे. त्याचप्रमाणे पाप हे दिसणार नसून जीवत्म्यानं भोगायची वस्तू आहे. पण शहाण्या, तुझ्या आई बाबाला या गोष्टी कळतच नाही. अलबत करतात, पण तुम्ही दाखवता ते माझे आई बापच नव्हतं. कारण माझे आई बाप धनपोळीचा पाणी पिऊन आपल्या अवधरीशाली कुलाला कधी कलंक लावणार नाही. आपण मला फसवू नका महाराज.
बाप से बेटा सवाई, आज्यापेक्षा नातू सवाई, आणि सासूपेक्षा सून सवाई, आणि गुरुपेक्षा मी सवाई. चुप मूर्खा! राजा हरिश्चंद्रा, तू थोर खराच, पण भाग्यवान हे आहे. तुझी स्त्री आणि पुत्र म्हणजे दोन अमोल रत्नाच आहात. असो, आता ह्या तिघाची भेट करून ज्ञाना तिघाला काशीला जाऊला द्यावं. चल रे शंकोबा, चल माझ्या बरोबर जाऊया काशीला. हजारो शत्रूचा मारा पण प्रत्यक्ष सुदर्शन चक्र अडवून ठरता दुर्दैवाला हे त्याच्या घरात अडवता येईल. प्रत्यक्ष या दैवाला त्यालाही अडवता येईल. देवा तो आहेच तरी कोण? मी कर्मचारी तारा. तर मग दैवाने काही हे आहे तरी का? पुन्हा तेच दर्शन. माझ्या पोतीही बाहेर पसरली नाहीस ना. हा तुला होता संशय? अगं तुझा पती मी हरिश्चंद्र नव्हे का? अगं तू अशी भ्रमिष्ठासाठी काय करताय? की बाहेरचा फार मला सावलीला फसविल्याचा फळ भोगावं. माझ्या हाताचा स्पर्श माझ्या पतीशिवाय इतर अर्थ असलंच तरी. तू तशीच साधी आहे. ये बरं. अगं मला कळकळून भेट. मी आपल्याला ओळखत नाही. मला क्षमा करा. माझा मला रोगीलाच खूप दिसत नाही. हा पहा मी इथं आहे. पण तुम्ही कोण? देवा, आज किती आनंदाचा दिवस दाखविला. ही माझ्या काळात मला ईश्वर कळकळून भेटली. दूर दूर उभी राहा. खबरदार माझ्या अंगाला स्पर्श करशील तर. बाबा, तुझ्या शोधाकरता रानावनात बळबळ फिरणारी ती तुझी आई. मग अशा वेळी मला मिठाईचा सोडून असा मागं का सरतो? राहते हा. तिकडे तिकडे माया कोसविले. त्या माया पाठात मला गुंतून माझा सत्वरण करू पाहता होय. आपल्या प्रजेकडून हे सत्व न ठरवणारे हे तुझे आहे. प्रत्यक्ष आपल्या मुलात सत्वनिष्ठ करतील काय ते? कपट विषयाने पाणी पिण्याने आपणच हरिचंद ही तारामती जा जा राजा हरिचंद आणि तारामती यांचा पुत्र रोहिदास अशा मायापाशात कधीही फसणार नाही. त्या मायापाशात माझं बाळही गुंतलं होतं. त्या मायापाशात मीही गुंतले होते. पण महाराजांच्या पुण्यानेच निभावले. असल्या गोड गोड भाषणांना मी कधीही फसणार नाही. मुलाचा आदिपुरुष जो भगवान सूर्यनारायण त्याची तुम्हाला शपथ आहे. तुम्ही खरोखरच माझे आईबाप काय? पण त्याच भगवंताची शपथ घेऊन आम्ही तुझे खरोखरच आई आहोत. तर मग मीच तुमचा पुत्र रोहिदास आहे. आई, आपल्या पसरण्याकरिता कुणीतरी माया उत्पन्न केली होती. होय बा. चला आपल्या कुळाचा सत्व आपणच राखलं पाहिजे. म्हणून त्या कुलदेवताची प्रार्थना करून आम्ही त्रिवल काशीचा मान करू.
अगं, तू वेळी होऊन हे सहज होईल. प्राणामध्ये प्रिय असलेल्या माणसाचा विक्रय करताना माझ्या या मनाला काय यातना होत आहे याचा तू विचार कर. बघ राजा, राजधान परत घेऊन तुमच्या मनाची तळमळ तू दूर का करीत नाही? महाराज, राज गेल्याबद्दल मला बिलकुल वाईट वाटत नाही. केवळ माझ्या या संसर्गामुळे या विचारांना यातना भोगाव्या लागता आहे याचं मला फार वाईट वाटतं. अरे पण राजधान परत घेतल्यानं यांच्या यातना नाहीशी होणार का नाही? नको नको, पुन्हा पुन्हा ते शब्द मला ऐकायला नको. प्रिय, तुम्ही आपापलं मन आलेल्या प्रसंगाला तुम्ही धैर्यानं तोड द्या. आम्हाला एक बाई हवी. आपण तपस्वी असून बाईची चौकशी करतात. तपस्वी जर माणसाचा व्यापार करू लागले त्यांना मान देण्याकरता तपस्वीने ग्राह्य करायला पाहिजे. अहो, ब्रह्मकमळ सुटीतपणे करता यावं म्हणून मला एक बाई हवी. मी जरी त्याला विकत घेतो त्याची मी मुलीप्रमाणे सांभाळ करेन. सांगा बरं, याची किंमत काय आहे? महाराज, एक भाग सुवर्ण ऐकून आपण हिला घेऊन तारामती या निष्ठुर पतीची शेवटची आज्ञा मान करून तू यांच्याबरोबर आता भेटीची आशा नाही, पण भगवंताची कृपा असेल कदाचित तुझं दर्शन. अरे देवा, आता वर्षी गती काय होणार? आमच्यावर दया करा आणि आपण ती घटना आपणच स्वीकारली. म्हणजे आम्ही आपल्याला खूप धन्यवाद. बाई, मी ब्राह्मण निष्कंच. घरात आहे ते नाही देऊन तुला विकत घेणार. मग तुम्हाला सर्वांना विकत केलं इतकं द्रव्य कुठून आणू? तुझी मर्जी नसेल तर नको येऊ. बस. हरिश्चंद्रा, मला तुझी दक्षिणा नको. अरे बायकोचं ऐकून प्रत्येक गिऱ्हाईकांना तू फाटी फिरवा लागलं तर मी इतर तोंडाकडे पाहत नुसतं उभा राहू कितीपर्यंत? बोल, मला दक्षिणा देण्याचे सामर्थ्य नाही म्हणून बोल. महाराज, कृपा करून जरा तुम्ही थांब. मी वचनभ्रष्ट होऊन माझी सर्व अपील हवी अशी काय तुझी इच्छा? अगं तू क्षत्रियाची कन्या आहे, क्षत्रियाची वीर माता आहे. तू जर धैर्य सोडलास तुला काय करावं? दुःखाचा कितीही कडेलोट झाला तरी क्षत्रियाचे मन आणि शरीर हे सगळं सोसायला हे तू जगाला दाखवलं पाहिजे. थोडीशी पुण्याही लाभली म्हणून
तुला ज्यांच्यासारखे माणूस लाभले आहे तू जर त्याचा अखेर केला तर न जमू. कदाचित हीच माणसाची तुला हीन सेवा करावी लागते. म्हणून म्हणतो या ब्राह्मण श्रेष्ठाबरोबर तू जा आणि त्यांची मनात सेवा आणि ईश्वराचं चिंतन करे दिवस का आता तो तुझा त्राता आता तू तू जर धैर्य सोडलीस तर याने कोणाकडे पाहावं. मग कसा आहे तो त्याला पोटात तिचा सांत्वन त्याला माझ्या
असंख्य युगापर्यंत प्रबळ नरकात मला बोचतात पण या निरपराधी प्राण्यावर दया कर. महाराज, अशा तुम्ही आपल्या पायाशी जीव देऊन आणि जन्मोजन्मी आपलीच आहे. विजयराज, तुम्ही तरी या बाळाला दोन गोष्टी सांगून बाजूला करा. आईपासून दूर करण्याचे तिथं सामर्थ माझ्या अंगी नाही. भाषा नद्याचाच माणूस ते काम करू शकतो. तुमच्याकडे पाहून मला फार दया येते. पण आपण गरीब ब्राह्मण ह्या दयाचा उपयोग काय? दया करा आणि माझ्या बाळाला तुम्हीच विकत घ्या. नवरा बायको माय लेकरू यांची भेट केल्यानं मोठं पुण्य लागतं. तर तेवढं पुण्य पदरी घेऊन निदान आम्हा माय लेकरांची तरी ताटातूट करू नका. मी आपल्या पाया पडले, पदर पसरते आपल्याकडे काही इच्छा वाटते. ठीक आहे, मी या मुलाला मी विकत घेतो. काय रे बाबा, ह्याची किंमत किती आहे? अर्धभाग सुद्धा पृथ्वी दान करून सुद्धा गुरुवान पुत्र लाभत नाही. पण आज मी ते तुम्हाला मी तेवढी मुलाला देत आहे. देवाची मर्जी. मी अर्धभाग फोन पाठवून देतो. बाई, आता चला, मुलाला घेऊन. रडू नकोस. तुम्ही या सत्पूर शब्द परमेश्वराच्या कृपा छत्राखाली मी तुम्हाला इथं सोपवतो आहे. तोच तुमचं रक्षण करेल. मी आणि आई जाऊ म्हणता, पण तुम्ही कुठं जाणार? तुम्ही आम्हाला कुठं भेटाल? तुम्हाला आम्ही कुठं पाहू? महाराज, आम्ही रडतो म्हणून तुम्ही आम्हाला कंटाळा का होय? आपलं दैवाचं काम झालेलं आहे. जा. जा. आईला, आपल्या आईला नीट सांगा. त्याच्या आज्ञेत राहा. तिला दुःखू नको. माझी आठवण काढून ती रडू लागलीस, तिचं समाधान कर. मात्र फक्त मला परमेश्वराची माया असते. जा. जा तू याला घेऊन. अगं हे काय तू किती हसशील? तुझ्या या दुःखानं मात्र माझ्या यातना वाटणार. माझ्या रोहिदासाला नीट सांग. एवढा आमच्या कुलाचा हाय का? याची तू नीट जोपास. पुढे भगवंताला आवडेल तसं होईल. जा. जा तुम्ही. आमची यातना नाही बरं पाहिजे. पण तुम्हाला कारण भोग संपला तर भेटू आपण. झाला सर्वस्वाची वाट लावली. मी आता निसंग बनतो. आता माझं काही होऊ. थोडी वाट चुकली होती माझी. अरे कोण आहे तिकडं? वापरी कर इट्टाल होईल ना बाबा, इट्टाल होईल. घ्या, हा इटाळवाला महाब्राह्मण आला बघा. इतरांना आपलं सोहळं स्वतःवर जपावं लागतं, पण ह्या महाब्राह्मणाला दुसऱ्यांनी जपलं पाहिजे. अरे महाब्राह्मणा, काय पाहिजे तुला? अरे ब्राह्मण कसा पाहिजे म्हणतोस र? बिरातरीला भाऊ दोन किला माणूस कोण निघतो या? काय तुला माणूस विकत घ्यायचाय? अरे ठीक, आमच्या काळ्या कुत्र्यांनी
हत्ती विकत घेतल्यासारखं झालं तुझं. काय रे लोका, तू आपल्या कर्णाला मला भिंकायला समजलीस का रे? अरे बेट्या, ह्याला तर घेईनच घेईन, पण तुला आणि या माणुसक्या बामणाला बी विकत घेईन एवढं सामर्थ्य आहे माझ्याकडं. छे, अरे माणुसक्या बामणा, सांग रे हे मोल काय आहे? अरे मूर्खा, जरा दुरून बोल. विटाळ होय. ही किंमत काय न्याव आहे बघा. ह्यो माणूस म्या माणूस आणि माणसाला माणसाने इटाळ होतं बरं. अरे बामण बुवा, अरे कोणाला बामण बुवा, कोणाला बामण सांगतो दोहार. संबंध झाला चौका, जगात कामार. संबंध झाला चौका, जगात कामार. कोणाला बामण सांगतो दोहार. कोणाला बामण सांगतो दोहार. संबंध झाला चौका, जगात कामार. अरे अक्कलेच्या खंदुका, तू मला वेदांत शिकवायला आला आहे की माणूस विकत घ्यायला आला आहे? वाजीरपणा ना करता दोन भाग कोणाचा ठेव. आला घेऊन जा, नाहीतर आला दात निघून जा. ही कच थूक तुझ्या. अरे लेका, 10-20 भाग सोनं देऊन सांग याला ऐकत नाही. आवडे एवढं माझं सामर्थ आहे. हे घे 2 भाग सोनं. अरे माणूस टाकुरा, आता काय केलं माझ्या संग? अरे चंद्रा, आता ह्याच्याबरोबर खुशाल जा. तो सर्व दक्षिणा फेडून पावला आहे. तू आता ऋणमुक्त आहे. दक्षिणेकरता आपल्याला फार त्रास सहन करावा लागेल. याबद्दल क्षमा असावी. विजयराज, असाच कृपालोक माझ्यावर ठेवावा. असाच ठेवीन. जा आता. सध्या तर तू आता आपला सत्व राखास, पण अजून मी नाव वेचलो नाही. यापुढे मी शहाची शिकस्त करेन. माझी सर्व तपस्या खर्च घालेन, पण तुला सत्वभ्रष्ट करण्यास करेन. अरे टाकुरा, अरे मला मुद्रातून हो केलं मोर. आज घरी गेल्यावर माझ्या कारभारीला मुद्रा कमिशन बाईच्या आध्यात्मिक आहे. ते वासुर नारायणा, तुझ्या वंशाची क्रांती तुला असू दे रे बाबा. सर्व सुखभ्रष्ट झालं, पण सत्यभ्रष्ट अजून मी झालेलं नाही. याचा अभिमान राखतो. पुढे सत्वभ्रष्ट होणार नाही अशी सद्बुद्धी मला तुला प्रणाम. टाकुरा,
का माझी कारवाई बाहेर गाडीच्या पायऱ्या घसरलं इतकी बात. कारभारी बोल जी जी इतकी ताण भूक लागली आहे का? चापट पोळ्या खायची. आता तू लई दिवसापासून मंगत होती काय ह्या एका चाकरीनं आपलं भागत नाही म्हणून हा दुसरा आणलाय तुझं काम भागवाया. हो हो चाकर होय तर अगदी राजविड्याला दिसतया. हो मेला माझा कोणचं काम करणार? का रे चाकुरा करशील का समजा काम? होय स्वामी, तुम्ही सांगाल ते काम मी करेन आणि तेही मन लावून करेन. आणि आज चुकला बिकलास मग माझ्याशी गाठ आहे. हो रे बाबा, या बयानी मग तुगार नाही कोणी अक्षर आणि तुझ्या बोकलीचा बसला. अरे मेला माजुऱ्या मग त्यांच्या बोकांनी बसन तेव्हा बसल पण अगौद्य तुझ्याच बोकांनी बसते बघा. पण आता पिसाळ्या कुत्र्याने काय करतेस ग? हे अखेरच काम करते ते सांग. पण काय रे चाकुरा तुझं नाव तरी काय? स्वामी, मला हरिश्चंद्र समज. काय हरी जाऊंदर? कोणच्या हरी जाऊंदर? अगं जरा तूच बोल हरिता चंदर नाही विळीस चंदर हरिश्चंद्र समज. काय हरीचा सुंदर जाईल बिकट ना. मी आपलं हरियाच म्हणत जाईल बघ. मग म्यानी बोललं त्यांच्या म्हणत नाही बघ. अगं हरिया ती नवीन घागर घेऊन शनी तर रांजण पाण्यानं भरून ठेव बरं का? हा आता तो कधी समज लई हुशार आहे तर आज कर की तुझी तरी इच्छा पुरी हो. आजपर्यंत या ज्या हातानं राजदंड ठरला त्या हातात आज हे दिग दबडचं मरत यावं. धिक असं माझं हे जीवन. अरे रे हे बडका फुटलं नाही केवळ माझं दैवच फुटलं म्हणायचं. अगं बया काय केलं हे? मेलं तुझं मारं गेलं. नवीन कोणी घागर फुटली. मेल्या मुर्द्या आता का पाणी तुझ्या डोंगरावर भरायचं काय? बोल की पिगी स्वामी क्षमा करा बडकं वापरण्याचं का पण ते पाहण्याचाही सराव नसल्यामुळं माझ्या हातून चुकलेले आहे. तुम्ही तुम्ही तरी राहत माझी
बोलतोस कसा भरा 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 भरा. पण असं कशा पायी? राहू दे आता पाणी. ते दळण दळ बघू. अगदी बारीक बारीक दळून का. आणि जर का भरडा बिरडा काढलास तर तुझं हाडाचा खुळखुळा करेल. काट काट. हातात देवा, हातात देवा. तुझी गती ही त्याप्रमाणे चक्र आकारात, यात काही शंका नाही. धिक्कार असो माझ्या या दुष्ट आचरण्याकरिता ज्या हाताने आजपर्यंत शस्त्र चालले त्या हाताने ठाणे देण्याचे बायकी काम माझ्या निष्ठी यावा. धिक्कार 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 असो माझ्या या जिल्ह्यात. काय रे हर्या? अरे मेल्या, झोपलास की दळतोयास? जळलं तुझा थोबा. वाढून झाला तरी अजून पसायमन पीठ पडला नाही. आता तुझे वडील गिळाया येतील गिळाया. काय करू तेव्हा का भाजून घालू त्यांना? अरे का तर मोळं वाढ माझं. मशा, अरे ये मेल्या मशा, जा तिकडलं मुसळा या मेल्याचं मुर्दात काढते आणि याला दळायला शिकवते. दळता येत नाही पण गिळता मला येतं. अगं अगं पण थांब. असं पिसाच्या कुत्र्या आम्ही काय करतेस ग? काय ह्या मेल्याचं मड माझं रान आणि आलं तुम्हाकडं. आता या या मला पुढं. नको नको, हाय तुझं बरं हाय. पण मी असा विचारतोय, तू काय याला मारतीयास? कशा पाय? मेल्यानं माझ्या संसाराचा वाटोळा केला बघ. समजा बघा, 2 बार सोनं देऊन छान आणि अशा पांढऱ्या पायाचा चाकू आणताना तुमचा मुर्दा कसा गेला नाही? काय रे चंद्या? गुलामा, अगं अरे तुझ्या पायी जीवन पडीत माझं मुर्दा चाललंय या. हे दिसत काय नाही रे तुला? समज असल्यामुळे कामात चुका होतात. याबद्दल मला क्षमा करा. तर मग असं कर, अगे कारभारी, बोला. हा तर तुझ्या मनाप्रमाणे काम करीत नाही तर हे याला दे तुम्ही माझ्या संग मसनात. अरे हर्या, आजपासून तू माझ्या संग चल मसनात.
आणि मग आलं की त्याच्या अंगावरचं पांघरून आणि मड्या माग सवारी पाहिजे मला जायला दे. चल तर माझ्या संघाच्या मसनात आता कारभारनी बोला. तुझं काम उरकाया हा मशा आहे की मग तर होतील ना खुश. किंवा तुझं समजा काम मनासारखं करील बघ. आता तू बस घरी चल रे. आता तुमचा बाळ तुम्हाला भेटणार नाही. तो तुम्हाला सोडून केव्हाच हे जग सोडलंय. माझा बाळ केव्हा कधी कुठं आता मात्र माझे हात पाय जोडले देवा. तेही माझ्या बाळाचा अरे तुझे श्राप दे. आणि तो पुढाला मला कारण तुझा मुलगा मी मारला. आपण पवित्र ब्राह्मण माझ्या बाळाचा प्राण आपण कशाला घ्या. थोर माणसं कधीच कुणाला छळीत नसतात. पण बाई तू आहेस तरी कोण. मी कारण कौशिकाची वेळ. अरे तर मग कुमार रोहिदास कुठे आहे. काळ झोप लागली आहे. तारामती तुला वेळ तरी नाही लागली ना. अगं हे तर प्रेत आहे. महाराज पुढे मला भेटले आणि माझा आवडता होईल. मी काय उत्तर देऊ त्यांना. जिथून आला तिथून केला म्हणून सांग म्हणजे झालं. नाही हो, ही तिकडची ठेव होती. मला म्हणते तू होऊन माझी ठेव हरवली. मी काय सांगू, कोणतं उत्तर देऊ का बाई. तारांती धर्मज्ञ राजा हरिश्चंद्राची तू अर्धांगी. मग हा अधर्म काय करते. अगं भूमीवर फार वेळ प्रेत ठेवून तिला भार देणं हे योग्य नव्हे. मग आता मी काय करू म्हणता. तू काही करू नकोस. मी याला उचलून स्मशानात नेतो. तिथंच त्याचं दहन करून यथाविधी क्रिया करतो. माझ्या बाळाचं दहन. महाराज आपणच सांगा. कोणत्या आईनं आपलं एकुलतं एक लाडकं मूल आपल्या हातीनं असं स्मशानात घेऊन त्याला चित्रेवर ठेवा. ते सगळं कर. पण आलेला प्रसंग तरी निभावाच लागेल. त्यातून अशा ह्या काळोख्या रात्री
ठिकाणी किती वेळ बसणार? बरं, रात्रंदिवस तू याला घेऊन बसली म्हणजे गेलेला प्राण थोडा परत येणार. चल दूर हो, मी याला उचलून नेतो. आई पासून लेकरू नेता न्या, पण मी माझ्या बाळाला एकदा शेवटचे डोळे भरून तरी पाहते. प्रेमाने एकदा त्याला कुरवाळा देते. वेळ आहे. अगं प्रेताला पुरवण्यात काय अर्थ? जर वेळ गमवू नकोस, तू निराशित अबला. प्रेत दहनाचे कर देण्याची एकता नाही तुझी. अशा वेळी माझ्या सांगण्याप्रमाणे त्याच्या प्राण्याची सुटका कर. शिष्या, जा रे, तुम्ही सर्व तयारी करा. तोपर्यंत मी हे प्रेत घेऊन येतो. हो गुरुदेव. शांती, आता रडू नको. हे मी माझं मन आवडलं, पण माझ्या बाळाला जरा हळू उचलावं. आमचा जीव की प्राण होता. होता. आता काय त्याचं? समुद्र
आवाज माझ्या ओळखीचा दिसतो आहे. भगवंता, माझे काल तर फुटले नाहीत ना? काळच्या झंझात हा आवाज माझ्या कानाशी घुमतो आहे. कडकडीत तेलाप्रमाणे शब्द माझ्या हृदयात पडत आहे. प्रियवत्सा, मी कुठं आकाश आहे, त्याला ठिगळ लावून फुटवं, थोडंसं थर कोसळलं तर ते सावरू तरी कसं? रडून रडून आता डोळे कोरडे पडले, आता अश्रू वाढून उठतो आणि कंठ टाकून आला. आता बोलू तरी काय? माझ्या हृदयात असलेली प्राणेश्वराची मूर्ती मला सांगते आहे की माझा लाडका रोहिदास मला दाखव. पण त्याला काय सांगू? कुठला रोहिदास दाखवू? त्याला काय उत्तर देऊ? माझा प्राण चालला रे. शेवटी ब्रह्मांड कोसळलं की माझी तारामतीच तुटली. आता मी काय करू? हिचं दुःख पाहून रडू की माझा जीवाचा कलेजा गेला म्हणून मी रडू? दुःखाचा कडेरोट सापडला. तारावती, तारावती उठ, अगं उठ. मला थोडी हाक मार. दिसत तर कोणीच नाही. फक्त बोर आवाज कुठून करायला. मला भ्रम तर नाही का झाला? ऐकलं ते खरंच. तुम्ही कुठं आहात बापू? कुठं आहात? तारावती, तारावती, हा चांभार तुझ्या पुढं उभा आहे. माझ्या तारण्याची दुर्दशा करणारा चांढा इथं आलीच खरा. खरोखरच मी चांभाराची. त्यापेक्षा मी पाषाण हृदयी बनलो आहे. तर मग त्यावर माझा मला डोकं आपू द्या. म्हणजे माझा प्राण तरी जाईल. भगवंता सूर्य नारायणा, तू तर यावेळी डोळे मिटले आहेस का? तुझे कानही मिटले आहेस का? स्वर्गस्थ पूर्वजांना, तुमच्या वंशजाची, या हरिश्चंद्राची ही स्थिती तुम्हाला दिसत नाही का? आपणच काम करायचं. ओळखलं बरं मी आता. पण असे कसे होत आलात तुम्ही? हा नीट वेश तुम्ही का घेतला? बायकोला भेटण्यासाठी हा असा भयंकर वेश का धारण करावा लागतो? दुःखी कष्टी स्त्रीचं समाधान करायला त्याचं बांधाचं स्वरूप का घ्यावं लागतं? आपल्या राज्याची तब्येत बनायला असं चारघाट असाही का व्हावं लागतं? जितकी विशेषणा कठोर वाटेल तशी तुम्हाला शिव्या अनंत शिव्या हवे तर भयंकर मला तो शाप. आपल्याला कशाची चढवतीची चढून पडू. मी आता आपल्याला चांगलंच ओळखलं बरं. पण बाळा, तुम्ही हा भयंकर स्मशानात कोणीकडे? आपल्या दरी दुर्योधनाला मी बळी पडलेलो आहे. तारापती, तारापती, तू रडू नको. हृदयकडे जीवाला खीर मी आता जमत येईल. आता आपण मला सोडून कुठेही जाऊ नका. तारावती, हल्ली आपण कोणत्या स्थितीत आहोत हे तुला माहित आहे. अगं, तू पराठी, मी पराठी. आम्हाला धन्याच्या हुकमाप्रमाणे तू वागलं पाहिजे. आपण काय म्हणतात तेच समजत नाहीये मला. सध्या मी वीर बाहू गोबाच्या घरी दास म्हणून आहे आणि त्याने माझ्याकडे हे मशामक्षकाचं काम सोपविलेलं आहे. प्रत्यक्ष पोटच्या मुलाचाही 100 रुपये दिल्या बांधून ते जाता येत नाही. तेव्हा प्रेत जाण्याची आज्ञा आणीपर्यंत
तू या शवाचं रक्षण करीत इथं मी लवकर जाऊन येतोय अगं बाई, त्या भयंकर स्मशानात मी एकटी बसू तरी कशी? तुला बसलंच पाहिजे तारांची आपल्यावर दुःखाचा पर्वत कोसळला तरी धैर्य सोडता येत नाही आणि क्षत्रिय आहोत. त्यात दुसऱ्याचे आम्ही दास आहोत. आपल्या कर्तव्याला काही आणि या सगळी आत्महत्या ही प्राण जाईपर्यंत प्रसंग भोगलेच पाहिजे. पण परमेश्वराला केव्हा दया येईल तेव्हा येईल. या आपण लवकरच जाऊ. हा आरोप तू घालू नको. उत्तम झालं. रोहिदासाचा प्रेत हरिश्चंद्राकडून शरणातून ओढून तर काढलंच. आता प्रेतनाची परवानगी मिळवण्यासाठी हरिश्चंद्र डोंबाकडे गेला आहे आणि तारामती प्रेताचं रक्षण करीत बसले आहे. अशा वेळी हरिश्चंद्र परत येईपर्यंत तारामतीला मंत्रावश करून निद्रावश करतो आणि रोहिदासाचे पोट फाडून त्याचे आतडे तारामतीच्या गळ्यात फिरून त्याला पोटखान्याने लाभ बनवतो. मग पाहतो तारामतीचं धैर्य कसं टिकतं आणि सप कसं राखलं जातं ते. बस ते काय बी होणार नाही. 100 रुपये घेतल्या निघत एक बी माल जाय देणार नाही. पण स्वामी त्या मुलाची आई फार गरीब आहे. अरे गरीब आहे तर मुर्दात जातच कशा पाहिजे. कोणत्या कुठल्या कमोड टाकायचं. छे छे, त्या बाईला तसं करता येत नाही आणि तिच्या जवळ यावेळी एक पैसाही नाही. अरे तुला पाप केसा तो कसा ठाऊकच नाही बघा. अरे बाबा या आवाचा कावा तुला नाही ठावा. हे समज हिरा भाऊला विचारून ठेवा. हे आवा म्हणजे आतमध्ये एक असतात आणि बाहेर दुसरेच नारे असतात. नाही स्वामी, ती बाई कशापैकी नाही त्याबद्दल मी खात्री देतो. आणि त्या बाईची तुझी ना ओळखला पाळत आणि तिची खात्री द्यायला तुका ज्योतिषाचा मुलगा लागून गेला का रे. तर जा तुम्हाला आपल्या कामाला जा. आज्ञा स्वामी, पण मी आपली परवानगी आणतो म्हणून त्या बाईला मी तसं वचन देऊन आलो आहे. इथंच तर तुमच्या रूपाने अरे चुकतं या. अरे बाबा ह्याच्या कामात कुणाकडून वचन बिचन ठेवा नावं. तुला एक न्याय सांगतो. हमालावानी खूप मिळवावं आणि राजावर बसून खूप उडळावं. मी तसं केलं होता म्हणून तुला 2 भाग सोनं देऊन इकत घ्यायला वाटलं. खरं आहे तुमचं. माझ्यावर आपल्या मोठे उपकार आहे. तसंच ते आपण बाईवरही उपकार करावे अशी माझी इच्छा आहे. हरिश्चंद्र ब्याज त्या बाईची तुलाही दारात करते. तिच्या संग मोदरुपीचं लावायची इच्छा आहे का. हे बघा तुझ्यासारख्या 10 माणसाला विकत घेईल पण एक बी मडक उपरदाय देणार नाही. अरे बाबा माझं बी मडक उपरदायच नाही असं माझ्या पोरा बाळांना सांगून ठेवूया. अरे धावा धावा,
आणि आपापले प्राण वाचवा. गावात लाव आली हे लाव. काय म्हणतात लाव बाबनबुवा? लाव आली या? अरे होय रे बाबा होय. गावात लाव आली आहे लाव. ती भराभर माणसं खात खात सुटली आहे. माझं कुंकू सबळ म्हणून माझ्या बायकोचा प्राण वाचला बघा. अरे कोण आहे तो? वीर बाहू डोम मोठा असतो तूच काय? तर मग जाव रामा अगोदर धावाचा. काशी राजानं गावात पोट खात बसलेल्या लावाला ठार मारण्याची आज्ञा दिली आहे. अव कशा वाईट पर म्हणती या? त्या भिकाऱ्या लावाला मारायला हा हिरा भाऊ दोन कशाला बाबा? अरे मोठा राखूस आला की सांगा की मला. अरे मशा चल मशा त्या लावाची खांड करून चालली. नगर रे बाबा नगर. ते आपल्या बायाच्यानी होत नाही. त्या राहून मला खाऊनशा टाकलं तर माझी बायको उडी पडेल ना. हातपायीच्या तुझ्या म्हणजे मरतपणाचा प्रकार नाहीच बघा. संध्या अरे तुला तलवार कशी तलवारची ठाऊक आहे रे? साध्या कामात कृष्णाचा तलवार चालवली आहे. तलवारचा सदुपयोग हा हरिचंद्र उत्तम जातो आहे. तर मग दर बेटी ह्या तलवारीनं त्या लावाचा खांड करून चालली. आज्ञा स्वामी. बर लेका मशा तो कसा मर्द ऐकतो नाहीतर तू कुछ का मनुष्य भक्षक ज्ञान झाली. हा हरिचंद्र इथं स्मशान रक्षक असता तू इथं यायचा धाडस तरी कशी केली? सोडा की मला केसाला थोडा आधी. पण जानकी नाही तुझ्या या भयंकर कृत्यानं कित्येकाला त्यांच्या हाताला कळ लागले आहे याचा तू विचार केला नाही. कसला आणि किती विचार करू? ज्या बाबीनं त्यांच्या प्रत्यक्ष बाळाला ते मी खालच ना. धिक्कार धिक्कार होतो तुझ्या आज्ञेला. पुत्र खातकीने चल चल हो म्हणायला तयार. मी तयार. पण मला माझ्या इष्ट देवतेची प्रार्थना करू दे. प्रार्थनात प्राणेश्वरा. प्राणनाथ प्राणेश्वर अजूनही तो संबंध तुटला नाही आणि जन्म जन्मांतरीही तो तुटायचा नाही. मी आपल्या पायाची दासी. कोण कोण माझी लाडकी तारामती? देवा यावेळी माझे प्राण जातील तर बरं होईल. असं बोलू नका. जन्मोजन्मी मी फक्त तुझा असंच म्हणा आणि कुशाला आता माझा प्राण घ्यावा. केवढा मी पापी आहे. अधमाधम चांढळ आहे. हे हा जसं भरपूर संत काय बोलतात. अंतर संत कसं ज्याला राक्षसी पिशाची कर्म म्हणतात ते करायला मी कुठंच बोलवायला नाही. तारापती तारापती अगं तुझा प्राण मी घ्यावा असं ब्रह्मदेवानं कोणत्या भिकार चोपडीत लिहिलं होतं कोण जाणे. हे जर खरं असेल तर ब्रह्मदेव खरंच तयार. मोठा दयाळू ब्रह्मदेवाने हुकूम केला आणि एका पटकायचा सरकी चित्रगुप्तानं वाटी दिली. पण
हे दुष्टकर्म मला किती अवघड होईल याचा त्याने विचार केला नाही. सर्व देवच पावत नाही. पतीच्या हातून मरण येण्यास स्त्रियांना धन्यता वाटते. पण महाराज, कोणत्या पुण्यवंतानं माझ्यावर हा उपकार केला? हा उपकार? मग अपकार तरी कोणता? एका निरपराधी दुःखी कष्टीचा स्त्रीचा प्राण गेलं तिच्या पतीकडून. अगं हे कसलं उपकार? तारावती, अगं तारावती, तुझ्या गळ्यात काय? हा कोणत्या मुखाचा? हा कुठल्या नीच एवढीचा अलंकार आहे? बोल. तारावती, अगं तू सावध हो. सावध होऊन तर तुला काय करायचं? तू माझ्या हातून मरणार आणि स्त्री हत्या माझ्या हातून घडणार. त्यापेक्षा लागली तू अशी त्या तशीच जागच्या जागी. पण स्त्रीवर माझ्या हातून होऊ नये असं पुढं माझं पुण्य आहे. माझ्याकडे हे काय देवल? हे तर मंगळ आणि ते आपणच तर बांधत ना. मी मोड बंधू आहे. मला आता काहीच समजत नाही. पुण्यवान बालक रोहिदास तिकडे छिन्नी चुरवून पडला आहे आणि त्याची आतडी कुठ वचल्या माझ्या प्रिय पत्नीच्या गळ्या. याला मी उठलो तरी काय? हे स्वप्न की माझ्या दुर्दैवाचा खेळ म्हणायचं की मायेचा आघाडी तो माता. तारावती तुझे हात पहावं त्यावरती डाग असले. तारावतीचे हाती वाटतात. अरे देवा, माझ्या नखाला जरी डाग लागला तरी सुद्धा प्राण ठेवायची नाही मी. आजच माझे हात असे लागणार विस्तारासारखे कसे दिसतात? तोडा माझे ते हात कसे जळू लागले आहेत. प्रत्यक्ष माझ्या प्रिय पत्नीचा अंत मी करावा हे माझं देवी लिहिलं होतं का? कृतांत काळ जो यमधर्म त्याच्यापेक्षा मी तुला भयंकर वाटलो का? यमधर्मा, अरे तुझा अधिकार मी घेऊन तू पदभ्रष्ट व्हावं हे तुला सहमत आहे ना? ठीक आहे. धर्मराजा आता तरी तू संतुष्ट हो. आपल्या हातून धर्म राखला गेला म्हणजे त्या धर्ममूर्तीनेच आपली पाठ राखली आहे असंच म्हणावं नाही. धर्मच आपला सोबती आहे म्हणून म्हणते महाराज, धर्म राखा, धर्म राखा.
काय माझं हिन कर्म पाहून पिशाच्याला ही लाज वाटली आणि शस्त्र धरून त्याने अशा दुष्कृत्याचा प्रतिकार केला. वत्स हरिश्चंद्र, वत्स तारामती, विजय असो. या प्रसंगी धाव घेतला. भगवंत आपल्याला प्रणाम. उदार राजा हरिश्चंद्र, महापतिव्रते तारामती, तुम्ही धन्य धन्य आहात. प्राणांत वायाचा वेळ आली असताना धर्मानं आपण दिलेला सन्मार्ग न सोडता आपला आचरण निर्मळ ठेवला आहे. म्हणून स्वतःचा धर्म राखण्याकरता मला इथं यावं लागलं. याचं सार श्रेय भगवंताकडेच आहे. मुलाचा थोरपणा पिताच मारू शकतो. वत्स हरिश्चंद्र, वत्स तारामती, तुमचे विजय असू दे. कुलगुरूंना आमचा प्रणाम. राजा हरिश्चंद्रा, तुझा जय जयकार असो. आपल्याला अभिवादन करतो. देवी तारामती, पतिव्रता तो धन्य आहे. तुझी थोरवी किती वर्णन करावी. पण माझा बाळ रोहिदास कुठे आहे? तो जवळच आहे. हा माग म्हणजे तुला येऊन तो हे. बाळा रोहिदास, ये माझ्या राणी. कुठे आलीस तू? मला एकदा कडकडून प्रेम दे रे. हा मी तुझ्या जवळच आहे. बाळा तू परत कसा रे आला? आणि इतका वेळ आम्हाला सोडून तू लागलास तरी कसा? आई, भगवान विश्वामित्र जवळ मी अभिमंत्री धनुर्विद्या शिकत होतो. महाराज यांच्याकडे येतो दयाळू सर्वज्ञ श्रेष्ठ. अर्थात ते मायेचं साध्वी महाभारत. ते सर्व काही मीच केलं. भगवान, आपण या शिष्याची परीक्षा घेतली नाही. आपल्यासारखे परीक्षक जन्मोजन्मी भेटावे ही त्या दासाची विनंती आहे. म्हणूनच मी तुम्हाला धन्य म्हणतो. राजा, कुलगुरू वशिष्ठाप्रमाणे आई आजपासून तुमच्या कुलाचा हितचिंतक झालो आहे. इंद्राच्या दरबारात मी प्रतिज्ञा केलो 60 वर्ष लोकनिष्ठ भक्षण करून ती तपस्या केली. तिला पिता फळ मला तुला अर्पण करू दे. हात थोडं कर. पण दुंबाच्या हित सेवेनं मी दूषित झालेलो आहे. नाही नाही राजा, तू सर्वज्ञ आणि मला ओळखलं नाही. अरे मी धर्म म्हणजे डोम आणि निष्ठा म्हणजे डोंबी. आम्ही दोघांनाही डोम डोमिनीचा वेश घेतला होता. अर्थात तुझा हातून अधर्म घडणार कसं? तारामती, काल कौशिक साक्षात काशी विश्वेश्वर होते. तर केवढं आमचं महत्भाग्य म्हणायचं. ते काय सांगावं. तुम्ही थोर सत्य प्रतिज्ञा आहात. तुमच्या सत्व धीरपणाचा वर्णन करायला आम्ही असमर्थ आहोत. वशिष्ठ मुने, असंच ना? आपण अयोध्या जाऊन हरिश्चंद्राचा राज्याभिषेक करावा. पण महाराज, मी एक वेळ दिलेला राजधाम परत कसा खाऊ? छे राजा, तू राज दिला नाही आणि विश्वामित्र ऋषींनीही पण ते घेतले पण नाही.
घटेला सर्व तर फक्त माहीचा भास म्हणून समजून घे. त्यात सत्य असंच काहीच नाही. हा मायेचा भास पूर्ण आल्यामुळे या क्षणी तो वैभवाचा मला कळला. ते मावळचं रोहित असताना राज्याभिषेक करून कुला परंपराप्रमाणे चालत आलेली तपश्चर्या करावी अशी माझी मनोइच्छा आहे. माझीही तशीच इच्छा आहे. तथास्तु धर्म मार्गच हा. पण राजा, तुम्ही आता उभेताना राजवस्त्र परिधान करा. तसाच कुमार रोहिदासाचा राजाभिषेक आनंदाने पहा. नंतर तुम्हाला जे वाटेल ते करा. चला आता